अक्षय, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। पुण्यामधला हा जल्लोष आपल्याला पाहायचा आहे। मुंबईमधला जल्लोष आपण प्रेक्षकांना दाखवूया। आमच्या प्रतिनिधी साक्षी या ठिकाणी उपस्थित आहे। साक्षी, मुंबईमधला माहोल काय आहे? का आपण पाहतोय की भारतीयांसाठी एक आनंदाचा क्षण आहे? नक्कीच पाहायला गेलं तर आज भारताचा जो दणदणीत विजय झालेला आहे, पाकिस्तानला एका चांगल्या ह्यानी हरवलेला आहे। पाकिस्तानला 150 पर्यंत सुद्धा रन करता आलेले नाही। आपल्यासोबत जे क्रिकेट प्रेमी आहे ते बोलण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं काय सांगाल अक्षर पटेल यांची कामगिरी? अक्षर पटेल असू दे किंवा ईशान किशन असू दे, भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलंय 8-1 आपण त्यांना पुन्हा एकदा मात दिली आहे आणि दरवेळेपेक्षा जास्त चांगलं क्रिकेट खेळून आपण त्यांना जवळजवळ 70-80 रनने हरवलेलं आहे। त्यामुळे भारतच अग्रेसर आहे। यापुढे पण आपण वर्ल्ड कप हा जिंकू असं वाटतंय इथे बघून। पाहायला गेलं तर हार्दिक पांड्यानी फक्त एक रन सुद्धा काढू शकला नाही, पण पहिल्याच बॉलमध्ये त्यांनी एक विकेट घेतली। हो, खूपच बरं वाटलं की बॅटिंग नाही तर बॉलिंगमध्ये तरी त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपल्या पेसर्सने उद्या दाखवून दिलं की पाकिस्तानच्या पेस अटॅकपेक्षा आम्ही सुजू आहोत। आणखी काही लोक आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दादा, नक्की काय सांगाल आज विजय झालाय? तर एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व जे इथे नागरिक आहे, क्रिकेट प्रेमी आहे, ते जमले आहे, फटाके फोडतायत, जल्लोष व्यक्त करतायत। एकंदरीत हा ऐतिहासिक विजय आहे। कोलंबो मैदानावर आपला भारताने जी पाकिस्तानला मात दिली आहे। पाहायला गेलं तर सुरुवातीला अगदी नक्कीच साक्षी, आपण हा जल्लोष पाहतोय। एक आनंदाचं वातावरण आहे। संपूर्ण देशभरात एक उत्साह झालेला, एक सणवार जसा असतो तशा पद्धतीने आपण हा जो विजय आहे तो सेलिब्रेट करतो।